कोकणातल्या सुक्या मच्छीचा व्यवसाय आर्थिक संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय। कारण बंदरातले मासे महागलेत आणि त्यामुळेच सुक्या मच्छीचा जो व्यवसाय आहे तो आता आर्थिक संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय। कारण सुकी मच्छी करणं आता परवडत नाही। मासे खरेदी करून त्यावरती प्रक्रिया करून सुकवून पुन्हा मार्केटमध्ये मासे विकणं ही जी प्रक्रिया आहे ती महागलेली आहे। मजुरीचे दर वाढलेले आहेत, मच्छीचे दर वाढलेले आहेत। त्यामुळे सुक्या मासळीचा जो व्यवसाय आहे तो नेमका आता अडचणीत सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण कोकणातल्या अनेक बंदरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुबलक मासे मिळायचे आणि त्यामुळे मासे जर का विकले गेले नाहीत तर ते सगळे मासे सुकवले जायचे आणि ते पुन्हा पावसाळ्याची तजवीज म्हणून ते विक्रीला मच्छीमार बांधव पुन्हा विक्रीला काढत होते। परंतु आता 12 महिने ताजे मासे मिळतात। अनेक बंदर असेल, केळशी बंदर असेल, या सगळ्या बंदरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मासे सुकवले जायचे आणि जसं ताज्या मच्छीला एक खवय्या वर्ग असतो तशाच प्रकारचा एक खवय्या वर्ग सुक्या मच्छीला सुद्धा असतो। परंतु आता ताजे मासे मिळत असल्यामुळे आता सुक्या मासळीची जी मागणी जरी असली तरी त्यांना ताजे मासे मिळतात। त्यामुळे कुठेतरी सुक्या मासळीकडे खवय्या वर्ग पाठ फिरवतोय। त्यामुळे मच्छीमार बांधवांचं मोठं नुकसान सुद्धा होते आणि मासे सुद्धा महागलेले आहेत। त्यामुळे आता मच्छीमार बांधवांनी जो सुक्या मासळीचा जो व्यवसाय होता तो सुद्धा बंद केलेला आहे। त्यामुळे हा सुक्या मासळीचा व्यवसाय मच्छीचे दर वाढलेत, मजुरांचे दर वाढलेत, त्यामुळे आर्थिक संकटात आल्याचं पाहायला मिळते। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी।